आज पंढरपूर वाखरी या ठिकाणी ज्या मीटिंगमध्ये सर्व ऊस वाहतूकदारांच्या व्यथा समजावून घेतल्या, परंतु बऱ्याच ऊस वाहतूकदारांची घरदार उद्ध्वस्त झालेली आहेत। हे सर्व राजकर्ते पाहत आहेत अगदी उघड्या डोळ्याने, परंतु आम्हाला कधीही ऊस वाहतूकदारांना दिलासा दिलेले नाहीत। ज्यावेळी कारखाना तोट्यात येईल त्यावेळी शासन थक हमी म्हणून अगदी त्यांना कर्ज कोट्याने कर्ज माफ करू शकतं। आमच्या ऊस वाहतूकदारांनी आत्तापर्यंत ज्या ऊस वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे आणि त्या मुकदमाकडून रक्कम वसूल झालेली नाही, ही सर्व रक्कम शासनाने त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला शासनाच्या ट्रेझरीवर एकही रुपये बोजा न टाकता फक्त फसवलेल्या मुकदमांच्या 7 बाऱ्यावर 8 वर बोजा चढवावा आणि आम्हाला कर्जमाफी अर्जंट द्यावी। जर ही होत नसेल तर आम्ही आझाद मैदानावरचा मुख्य विषय जो आहे तो आमची कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही परत घरी येणार नाही। येत जात असताना आमची जी आहेत कर्जबाजारी वाहनं जे व्यथा मांडत आहोत त्यांच्या सर्व बायका मुलांच्या सकट आम्ही त्या आझाद मैदान गाठणार। हे शासनानं ताबडतोब याचा विचार करावा आणि आम्हाला कर्जमाफी मिळावी, कारण प्रत्येक वेळा आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत। ऊस वाहतूकदार म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का होते आणि झालीच पाहिजे। त्या मापानं आम्ही ऊस वाहतूकदार शेतकरी आणि कारखान्याच्यातला मुख्य दुवा ऊस वाहतूकदार आहे आणि या लोकांची फसवणूक सरळ उघड्या डोळ्याने हे मुकदम केलेले सर्व राजकर्ते पाहतात आणि याच्यासाठी नियंत्रणासाठी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊसतोडी कल्याणकारी महामंडळ असताना देखील हे ऊसतोडी लेबर नोंदणी करून घेत नाहीत आणि फसवण्याला अगदी समोर येतात आणि त्या भागातील सर्व नेते खात असताना अगदी ग्रामपंचायतच्या शिपायापासून अगदी मंत्र्यापर्यंत सगळे एकत्र येतात। परंतु बाबांनो, ऊस वाहतूकदार सर्व एकत्र या। आपल्याला कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबायची नाही हे अगदी निश्चित आहे आणि कर्जमाफी मिळाली तरच आम्ही सर्व ऊस वाहतूकदार तुमची शासनानं जे देतील त्या आदेशाला आम्ही मान्य करून तोपर्यंत कोणताही आदेश काढला तरी तो झुगारून लावू। आम्हाला बेड्या घाला,